विचार करा, आपल्या कुटुंबाचं दर्शन काय आहे? कुटुंबाचं ध्येय समोर काय ठेवलंय आम्ही? का आलेला दिवस असाच घालवायचा? जर तुम्ही ध्येयाविना जीवन जगत असाल, ध्येयाविना जर कुटुंब जीवन जगत असेल, प्रियानो, त्याला काय अर्थ नाही. करायचं ठरवलेलं आहे. तुमचं ध्येय समोर काय आहे हे जर आम्हाला माहित नाही, तर प्रियानो, आम्ही मिशन मध्ये कसं जाणार? मिशन महत्वाचं आहे. जर ध्येय असेल तरच मिशन गरजेचं आहे. समोर दर्शन आहे, समोर ध्येय आहे, ते कसं पूर्ण करायचं त्याला म्हणतात मिशन. आणि देवाचं वचन आम्हाला काय सांगते त्याकडे पाहणार आहोत. आज मिशन संडे आहे. आपण ॲज अ न्यू लाईफ फेलोशिप आपण मिशन संडे म्हणून आजचा हा दिवस साजरा करत असतो. आणि मिशन, आज मी तुम्हाला सांगणार आहे की मिशन म्हणजे काय आणि हे मिशन काय आहे. आणि देवाच्या सेवेमध्ये, देवाच्या राज्यामध्ये आपण असताना हे मिशनकडं आम्ही का लक्ष दिलं पाहिजे, किंवा ह्या मिशनवरती आम्ही का जोर दिला पाहिजे, आणि नेमकं मिशन काय आहे हे आज मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. तर प्रियानो, मिशन काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला विजन काय आहे हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. विजन म्हणजे दर्शन. हे दर्शन काय आहे ते जर समजलं तर आपल्याला मिशन काय आहे हे समजून जाईल. तर मग त्यासाठी आपल्याला माहिती आहे की ॲज अ न्यू लाईफ फेलोशिप देवानं आपल्याला एक दर्शन दिलेलं आहे. आणि हे दर्शन काय आहे की ख्रिस्त केंद्रित, आत्म्याने भरलेले आणि पवित्र शास्त्र आधारित आपल्याला मंडळ्या स्थापायचं आहे. हे देवानं आपल्याला दिलेलं काय आहे की बायबल बेस हे आपल्याला दिलेलं देवाचं दर्शन आहे. मग प्रियानो, हे मंडळ्या स्थापणं, देवाचं कार्य वाढवणं आणि मंडळ्या स्थापायचं आहे, हे आपलं काय आहे? दर्शन आहे. मग हे जर दर्शन जर आपल्याला समजलं तर मग प्रियानो बघा, मगच आपल्याला मिशन काय आहे हे समजू शकतो. आता दर्शन म्हणजे एक समोर ध्येय असलं पाहिजे. दर्शन म्हणजे काय? हे दर्शन काय आहे? हे पुढच्या गोष्टी दाखवतं, होणाऱ्या गोष्टी दाखवतं. मग हे विजन, दर्शन हे पुढं आम्ही भविष्यात आम्ही एक ध्येय ठेवलेलं आहे. दर्शन म्हणजे एक समोर ध्येय ठेवलेलं आहे आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी मिशनची गरज असते. कसली? मिशन म्हणजे काय? समोर दर्शन आहे, समोर ध्येय आहे, ते कसं पूर्ण करायचं त्याला म्हणतात मिशन. कसं पूर्ण करायचं त्याला म्हणतात मिशन. आणि म्हणून प्रियानो की विजन आणि मिशन या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. विजन असेल तर मिशन आपल्याला गरजेचं आहे. जर विजन नसेल तर मिशन करून काय फायदा नाही. करेक्ट. आता तुम्हाला सांगतो की पाकिस्ताननं भारतावरती काय केलं? हल्ला केला होता. मग त्याच्यानंतर हल्ला केल्यानंतर भारतानं ठरवलं की आम्ही पण त्यांच्यावरती हल्ला करायचा हे ध्येय होतं. हल्ला करायचा त्यांच्यावरती हे ध्येय होतं. मिशन काय होतं? मिशन सिंदूर. बरोबर? मिशन सिंदूर की हे हल्ला करायचा कसा? ध्येय काय आहे? हल्ला करायचा. परंतु मिशन काय आहे? ते हल्ला कसा करायचा. तर प्रियानो, तुम्हाला समजलं की विजन आणि मिशनचा दोन्हीतला फरक. मग आपल्याला दर्शन पण महत्वाचं आहे आणि मिशन पण महत्वाचं आहे. त्यासाठी आता बघा, तुम्हाला समजा या निप्पाणीमध्ये एक 5 स्टार हॉटेल तुम्हाला खोलायचं आहे, ओपन करायचं आहे. मग हे तुमचं काय झालं? ध्येय झालं. 5 स्टार हॉटेल हे तुमचं दर्शन झालं. पूर्ण झाले काय? फक्त ध्येय आहे समोरचं. ठीक आहे. मग ते दर्शन पूर्ण होण्यासाठी ध्येय समोर जे आहे ते ध्येय पूर्ण होण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे काम करणार त्याला म्हणतात मिशन. काय करणार तुम्ही? जर तुम्हाला या ठिकाणी निप्पाणीमध्ये हॉटेल, जे 5 स्टार हॉटेल आपल्याला या ठिकाणी निप्पाणीमध्ये ओपन करायचं आहे, तुम्ही काय करणार, कसं करणार त्याला म्हणतात मिशन. प्रेज गॉड. तर प्रियानो, देवानं आपल्याला काय दिलेलं आहे? दर्शन दिलेलं आहे, समोर ध्येय ठेवलेलं आहे आणि ते दर्शन पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? मिशन. वी ऑल आर ऑन मिशन. प्रेज गॉड. आपण सर्वजण आता सध्या मिशन मध्ये आहोत, कारण देवाने ऑलरेडी आपल्याला दर्शन दिलंय
आम्ही समोर ध्येय ठेवलेलं आहे. आपल्याला मंडळ्या स्थापायचं आहे, हे आपलं ध्येय आहे. प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचायचं आहे, हे आपलं ध्येय आहे, दर्शन आहे. हालेलुया. आणि त्यासाठी आपल्याला मिशनची गरज आहे. मग मिशन आहे की कशा प्रकारे आपण पुढे जाणार, समोर ठेवलेलं ध्येय कसं पूर्ण करणार, त्यासाठी मिशनची गरज असते. मग आता हॉटेल जर आपल्याला इथं जर मोठं स्थापायचं आहे, त्यासाठी मिशन गरजेचं आहे. मिशन म्हणजे काय की कशा प्रकारे तुम्हाला जागा बघावी लागेल, जागा विकत घ्यावी लागेल पहिल्यांदा, ओके, प्लॅन करावं लागेल, पैशाची जोडणा करावी लागेल, कसं बांधायचं, स्ट्रक्चर बनावं लागेल. आणि सर्व हा जो प्लॅन आम्ही करतो, स्ट्रॅटेजी जी असते आपल्याकडं, ते सर्व स्ट्रॅटेजी, पद्धत, प्लॅन, योजना, हे सगळं मिशन मध्ये येते. याला म्हणतात मिशन. प्रियानो, जर दर्शन नाही तर मिशन नाही. हालेलुया. दर्शन नाही तर सेवा नाही, दर्शन नाही तर कुठली मंडळी नाही किंवा चर्च नाही. हालेलुया. प्रियानो, आपल्या समोर ध्येय पाहिजे. इव्हन प्रत्येक कुटुंबानं समोर एक ध्येय ठेवलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनं समोर एक ध्येय ठेवलं पाहिजे. जर तुम्ही ध्येयाविना जीवन जगत असाल, ध्येयाविना जर कुटुंब जीवन जगत असेल, प्रियानो, त्याला काय अर्थ नाही. तुम्ही इकडं तिकडं आम्ही भटकत राहणार. समोर ध्येय ठेवला पाहिजे, समोर एक दर्शन पाहिजे. तुमच्या कुटुंबाचं दर्शन काय आहे, आपल्या मंडळीचं दर्शन काय आहे. बघा, आपल्या मंडळीचं दर्शन आपल्या सर्वांना माहिती आहे, पण विचार करा आपल्या कुटुंबाचं दर्शन काय आहे. कुटुंबाचं ध्येय समोर काय ठेवलंय आम्ही. का आलेला दिवस असाच घालवायचा, खायचं प्यायचं आणि झोपायचं, आणि सकाळी उठायचं आणि खायचं प्यायचं, काम करायचं आणि खायचं आणि झोपायचं आणि उठायचं, एवढंच आमचं ध्येय काय, एवढंच आमचं काम आहे काय, काय आमचं ध्येय आहे. कशासाठी आम्ही जगालोय, कशासाठी आम्ही खायलोय, का दररोज दिवस उजडतो, रात्री होते, झोपतो आणि उठतो, कशासाठी, काय तुम्ही समोर करायचं ठरवलेलं आहे. तुमचं ध्येय समोर काय आहे हे जर आम्हाला माहित नाही तर प्रियानो, आम्ही मिशन मध्ये कसं जाणार. मिशन महत्वाचं आहे. जर ध्येय असेल तरच मिशन गरजेचं आहे, ध्येयच नसेल तर मिशन पण काय उपयोगाचं नाही. हालेलुया. त्यासाठी आपल्याला आपल्या मंडळीला देवानं दिलेलं दर्शन आहे आणि ध्येय आहे. त्या ध्येयापर्यंत कसं पोचायचं, आपल्याला मिशनची गरज असते, स्ट्रॅटेजीची गरज असते, कशा पद्धतीनं पुढे जायचं. हा सगळं मिशनचा भाग आहे. आणि म्हणून प्रियानो, आज हा मिशन संडे आपण जो साजरा करत आहोत, ह्या मिशन महिन्यामध्ये आम्ही अनेक चर्चेससाठी प्रार्थना केल्या, अनेक देवाकडे कळकेनं प्रार्थना केली की देवा, त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला सहाय्य कर, ते दर्शन आमच्याद्वारे पूर्ण होऊ दे म्हणून सहाय्य कर. हालेलुया. मिशनसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. आपण दर्शनासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि कशापर्यंत, कसं तिथपर्यंत पोहोचायचं, त्यासाठी स्ट्रॅटेजीज आणि योजना आणि पद्धत, कुठल्या पद्धतीनं कार्य करायचं, कसं कार्य करायचं, हे मिशनची फार गरज आहे. आणि म्हणून प्रियानो, आज बघा इथपर्यंत आपण येऊन पोहोचलोय, कारण का एक दर्शन होतं आणि मिशन पण होतं. मिशन होतं, प्लॅन करत होतो, योजना करत होतो, देवाकडे मागून घेतलं की ज्ञान, बुद्धी, मार्गदर्शन, आणि देवाकडे मागितलं की प्रभू तू आम्हाला मार्ग दाखव, तू आम्हाला प्लॅन दे, ब्लूप्रिंट दे. तिथपर्यंत आम्ही कसं पोहोचू. निपाणी सारी प्रार्थना केल्या, देवाकडे मागत होतो, प्रभू आम्हाला तू आम्ही मिशन मध्ये आहोत, आम्हाला स्ट्रॅटेजीज दे, पद्धत दे, कसं तिथं जाऊ, कशा प्रकारे सेवा चालू करू. आणि देवानं अद्भुतरित्या मार्गदर्शन केलं, कारण आम्ही मिशन मध्ये होतो. हालेलुया. तर प्रियानो, तुम्हाला सांगायचं आहे की बघा, बायबलमध्ये एक वचन सांगितलेलं आहे, योहान 3:16 काय सांगितलेलं आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की कुणाचाही नाश होऊ नये, तर सार्वकालिक जीवन प्रत्येकाला प्राप्त व्हावं. हे देवाचं ध्येय होतं. कुणाचा पण नाश व्हायला नको आणि प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हे पित्याचं काय होतं, ह्या पृथ्वीवरसाठी एक समोर ध्येय होतं, समोर एक दर्शन होतं. देवाची इच्छा नव्हती की कोणाचा पण नाश व्हावा. प्रियानो, पित्याकडे सुद्धा एक दर्शन होतं, एक ध्येय होतं. काय ध्येय होतं, कोणाचा पण नाश व्हायला नको,
प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. मग आता हे दर्शन आहे पित्याच्या समोर, पण त्याच पित्याला मिशनची पण गरज आहे. मग मिशनची गरज आहे म्हणून मग मिशन काय केलं, पहिला ध्येय फिक्स केलं आणि मग आता मिशन हे समोर जे ध्येय ठेवलंय, कोणाचा आपण नाश व्हायला नको, तर सार्वकालिक जीवन प्राप्त व्हायला पाहिजे. मग हे ध्येय पूर्ण कसं करायचं, त्यासाठी मिशनची गरज असते. मग देवानं अशी काही योजना आखली, पित्यानं अशी योजना आखली की त्यानं ठरवलं की माझा पुत्र मी या जगात पाठवतो. कशासाठी? मिशनसाठी, हे ध्येय पूर्ण करण्यासाठी. हालेलुया. पित्यानं येशू ख्रिस्ताला ह्या जगात पाठवलं. कसं पाठवायचं ती पण योजना आखली. एका स्त्रीच्या पोटी जन्माला येशूला घालायचं, कारण ह्या माणसाच्या मनुष्याच्या या जगामध्ये जर देवाला यायचं आहे तर मनुष्य बनून यायला पाहिजे. तिथून मिशन चालू झालं. मिशन चालू झालं आणि त्या ठिकाणी आपण बघतोय की देवानं येशूला ह्या जगात पाठवलं, कारण येशू ही वॉज ऑन मिशन. त्याला माहिती होतं की मला कशासाठी पाठवलंय पित्यानं, आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी, ते दर्शन पूर्ण करण्यासाठी. कोणाचा आपण नाश होऊ नये, त्यांच्यासाठी मार्ग आपल्याला जाऊन तयार करायचा आहे. त्यांना मार्ग नाही आहे, ते स्वतःहून स्वर्गाच्या राज्यात येऊ शकणार नाहीत, कारण पापाच्या बंधनात ते अडकलेत. त्यांच्यासाठी आशा, त्यांच्यासाठी तारणाचा मार्ग तयार करायला पाहिजे. येशूला माहिती होतं मी कशासाठी या जगात आलोय. प्रेज गॉड. म्हणून जेव्हा येशू या जगात आला तेव्हा येशू स्वतः म्हणतो लोकांना, काय म्हणतो पहा, योहान 20:21 मध्ये म्हटलेलं आहे. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो, जसे पित्याने मला पाठवले तसे मीही तुम्हाला पाठवतो. प्रेज गॉड. तो म्हणतोय की जसं मला पित्यानं पाठवलं. कशासाठी पाठवलं? मिशन, ते ध्येय पूर्ण करण्यासाठी, ते दर्शन पूर्ण करण्यासाठी. काय झालं? येशूला जगात पाठवलं. हे येशूला पण माहिती होतं, म्हणून तो म्हणतोय जसं मला पित्यानं पाठवलंय तसं आता मी तुम्हाला पाठवतो. हे मिशन जे आहे हे कंटिन्यू होत चाललंय पुढं. मिशन जे आहे हे कंटिन्यू पुढं होत चाललंय. कशासाठी? ध्येय पूर्ण करण्यासाठी. हालेलुया. तुम्हाला सांगतो प्रियानो, समजा तुम्ही प्लॅन करायला नाही. एक उदाहरण सांगतो. दर्शन आहे, कुठं जायचं आहे? इथून आम्हाला बँगलोरला जायचं आहे. हे दर्शन आहे, पण बँगलोरला जाणार कसं? कुठल्या मार्गे जाणार? तिकडून जाणार, इकडून जाणार, इकडून जाणार, कुठल्या मार्गाने जाणार? हे मिशन आहे. पण हे मिशन कुठल्या मार्गाने जाणार, कुठल्या गाडीतून जाणार, कशा प्रकारे जाणार, चालत जाणार, सायकलने जाणार, टू व्हीलरनं जाणार, फोर व्हीलरनं जाणार, विमानानं जाणार, ट्रेननी जाणार, हे सगळं मिशनचा भाग आहे. पण आम्हाला कुठं जायचं आहे? बँगलोरला जायचं आहे. हे ध्येय पूर्ण करायचं. तशाच प्रकारे येशूला माहिती होतं की मी कशासाठी या जगात आलो. पित्यानं मला पाठवलंय. मिशन मध्ये महत्वाची गोष्ट असते पाठवणे. म्हणा सर्वजण, पाठवणे. पित्यानं येशूला पाठवलं. येशूने एक टीम तयार केली, त्या टीमला पाठवलं. म्हणून येशू म्हणाला, पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि मग तुम्ही काय करा? सर्व यहुदियात, सर्व शमरनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. म्हणजे येशू त्या शिष्यांना पाठवत आहे. मिशन मध्ये पाठवणं हा महत्वाचा मुद्दा आहे. हालेलुया. आज या ठिकाणी आपण बघतो बेळगाव मध्ये आपली सेवा चालू आहे. आपले जे सिनियर पास्टर आहेत त्यांनी मला कुठं पाठवलं? निपाणीमध्ये पाठवलं. पाठवणं महत्वाचं आहे. तो मिशनचा भाग आहे. कशासाठी पाठवतोय? ध्येय पूर्ण करण्यासाठी आणि दर्शन पूर्ण करण्यासाठी. हालेलुया. तर प्रियानो, ह्या ठिकाणी आहे, लक्षात घ्या, पहिली गोष्ट, मिशन हे माणसाचे विचार नाही तर देवाचं हृदय आहे. सर्वजण म्हणूया, मिशन हे माणसाचे विचार नाहीत तर देवाचं हृदय आहे. हे मिशन ची सुरुवात देवाच्या हृदयातनं झाली आहे प्रियानो. हॅलो. आणि म्हणून तर पित्यानं येशूला जगात पाठवलं. त्याच्यानंतर
दुसरी गोष्ट आम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, देवाच्या पाचारणाने मिशन सुरू होते. म्हणा सर्वजण, देवाच्या पाचारणाने मिशन सुरू होते. मग जसं पित्यानं येशूला ह्या जगात पाठवलं, तेव्हा येशू या जगात येऊन काय करतो की लोकांना पाचारण करतो, बोलवतो. मग येशूने टीम तयार केली. कोण ते टीम? शिष्यांना पाचारण केलं आणि त्यांना जबाबदारी दिली, त्यांना मिशनमध्ये कामाला लावलं. आणि तिथे सांगितलंय की मिशनची सुरुवात पाचारणानं होते. सगळेच म्हटले आता मी पण करतो, मला पण करायचं आहे. हा, ते कसं करायचं, मी पण तसं करतो. हा, होत नाही तसं. त्याला पाचारण पाहिजे. देवानं तुम्हाला बोलवलं पाहिजे. हालेलुया. देव जर तुम्हाला ओझं देतोय, तिथं कामाला लागा. देव परमेश्वर तुमचं कार्य, आपली सेवा देव परमेश्वर आशीर्वाद करतो. हालेलुया. तो करतोय म्हणून मी पण करतो, होत नाही. हे जगातल्या गोष्टी आम्ही जेव्हा ते चालेल तिकडं, पण देवाच्या राज्यात ह्या गोष्टी चालत नाही. प्रेज गॉड. तो करू शकतो, मग मी का करू शकत नाही? होत नाही. देवाकडनं पाचारण पाहिजे. 5,000 लोक जेवले, येशूने त्यांना जीव घातलं. मस्तपैकी तिने येशूचा चमत्कार पाहिला, खाल्ले पोटभर. त्या 5,000 लोकांना येशूनं निवडलं काय? आता चमत्कार पाहिलायचा, हा या इकडे, आता कामाला लागा, चला. हा, सगळ्यांना नाही. देव काही लोकांना निवडतो, पाचारण करतो आणि त्यांच्यामध्ये मिशन घालतो. हालेलुया. त्यांच्यामध्ये मिशन घालतो, त्यांच्यामध्ये ओझं घालतो. जेव्हा ती स्त्री त्या विहिरी जवळ त्या शंभरून स्त्री पाणी काढायला आली, ती तिथं ब्लेस झाली येशूच्या द्वारे. तिच्यामध्ये ओझं आलं, तिच्यामध्ये मिशन घातलं येशून. हालेलुया. ती लगेच धावत गेली आपल्या गावामध्ये आणि गावच्या सर्व लोकांना घेऊन कुठं आली? येशूकडे आली. हालेलुया. हा, हे मिशन काम करते त्या ठिकाणी. मिशन, ओझं. तिला ओझं कुणी दिलं असणार तुम्ही सांगा? हा, तिथं येशू होता, तिला ओझं आलं. देव ओझं देतो प्रियानो. आज मी या निब्बाणीमध्ये आलोय, मला देवानं ओझं दिलंय. हालेलुया. भले मला किती त्रास होऊ दे, पण हे मिशन मध्ये मला पुढे जायचं आहे आणि ध्येय पूर्ण करायचं आहे. देव मला शक्ती देणार, सामर्थ्य देणार, सहाय करणार. हालेलुया. आणि ह्या ठिकाणी आपण बघतो, म्हणून पाचारण फार महत्वाचं आहे. देव बोलवतो ह्या मिशनसाठी. बायबलमध्ये उदाहरण जर पाहिलं तर उत्पत्ती 12:1-3 मध्ये काय सांगितले पहा. उत्पत्ती 12:1-3, परमेश्वराने अब्रामाला सांगितले, तू आपला देश व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन, आणि तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. हालेलुया. देवानं कोणाला पाचारण केलं? अब्रामाला पाचारण केलं. मिशनसाठी देवानं अब्रामाला पाचारण केलं. हालो. आणि देव म्हणाला की जा, मी दाखवेन त्या रस्त्यानं तू चल, कारण तू आता मिशन मध्ये आहेस. हालेलुया. आणि मी तुझा उपयोग करून घेतो त्या ध्येयासाठी. आणि देवानं अब्रामाला निवडलं आणि देव म्हटला की मी तुझ्यापासून मोठं राष्ट्र निर्माण करीन. हालो. देव जेव्हा आम्हाला निवडतो, पाचारण करतो, परमेश्वर आमच्याद्वारे मोठं काहीतरी निर्माण करतो. हालेलुया. मोठं. आम्ही छोट्या कार्यासाठी निवडलेले लोक नाही आहे प्रियानो, आपण मोठ्या कार्यासाठी निवडलेले लोक आहोत, पाचारण केलेले लोक आहोत. हालेलुया. आणि म्हणून म्हटला की जे तुझं वाईट करतील मी त्यांचं वाईट करीन, आणि तुझं चांगलं करतील त्यांचं मी चांगलं करीन. हालेलुया. अहो, जर एवढं परमेश्वर सांगतोय आम्हाला चिंता करायची गरज आहे काय? काय पण नाही, काय पण नाही. अनेक लोक आमच्या विरोधात उठतील, त्यांची काळजी परमेश्वर करून घेईल. हालेलुया. त्यांना परमेश्वर बघून घेईल, कारण स्वतः देव म्हटलाय अब्रामाला, काय म्हणाला? तुझं जे वाईट करतील त्यांचं मी वाईट करतो. असं म्हटलंय का तू वाईट कर? देव म्हणाला अब्रामाला, तुझं जे वाईट करतात नाही तूच त्यांचं वाईट कर. जे चांगलं तुझं करतात तू त्यांचं चांगलं कर. सांगितलंय असं नाही. देव म्हटला मी बघून घेतो.
आम्ही उलट्या खोपड्याची काय करतोय, आमचं कोण वाईट करते त्यांचं आम्हीच वाईट करायला जातो. जे ऐक नाही, हा असा बोलला काय, हा मग मी सुरतच नाही. ते आमचा जॉब नाही आहे प्रियानो, ते आमचं काम नाही, हे देवाचं काम आहे. देव बघून घे, त्या म्हणा की देवा त्या व्यक्तीला तुझ्यात सोपून देतो, कशाला टेन्शन घेता तुम्ही. अहो आम्ही जर त्या गोष्टीचं टेन्शन घेतलं आम्ही पुढे जाणार नाही. मिशन मध्ये आपण आहोत, मिशन मध्ये आपण आहोत. हालेलुया. ते देवाचं काम आहे, देव बघून घेईल, आमचं काम नाही ते. आता निपाणी मला कोण चांगलं म्हणतील, मला वाईट म्हणतील, देव बघून घेईल. मी माझं काम करत जाणार आहे. हॅलो. प्रेज गॉड. हा, आपण कशा आहे, मिशन मध्ये आहोत. कोणी पाचारण केलंय, देवानं पाचारण केलंय, बाकी सगळं देव बघून घेईल. हालेलुया. म्हणून प्रियानो, देवानं आपल्याला मोठ्या कार्यासाठी निवडलंय. काय तुम्ही तयार आहात काय? मोठ्या कार्यासाठी तयार आहात काय? समोर मी ह्या ठिकाणी मोठे ध्येय ठेवलेलं आहे. सुरुवात खडतर आहे, सुरुवात फार त्रासाची आहे. सुरुवात बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्याला टेन्शन होईल, निराशा होईल आणि बऱ्याच गोष्टी होतील. परंतु हे सगळं काहीतरी प्राप्त करण्यासाठी, मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी काही त्रास सहन करावं लागतात. प्रियानो, काही त्रास करावं लागतात. कुठलीच गोष्ट इझिली जर आपल्याला भेटली तर त्याची व्हॅल्यू नसते, किंमत नसते. जर तुम्हाला मिळवण्यासाठी फार तुम्ही कष्टात न जाताय आणि त्रासात न जाताय, विरोधात न जाताय आणि बऱ्याच गोष्टींतून तुम्ही जाताय आणि मग ते प्राप्त करताय, त्यामध्ये वेगळा आनंद असतो, त्यामध्ये वेगळा आनंद असतो. तुम्हाला जर मर्सिडीज कार घ्यायचं आहे आणि जस्ट प्रार्थना केली आणि देवानं दुसऱ्या दिवशी मर्सिडीज कार दिली तुम्हाला, त्याच्या मर्सिडीज कारची तुम्हाला व्हॅल्यूज नसणार. पण तीच मर्सिडीज कार घेण्यासाठी तुम्ही घाम गाळताय, दिवस रात्र कष्ट करताय, पैसा कमवताय, साठवून ठेवताय आणि मग नंतर जाऊन फार कष्टानं अनेक वर्षानंतर तुम्ही जाऊन मर्सिडीज कार घेताय, तो आनंद वेगळा असतोय. समजलं? हालेलुया. पण जे इझिली मिळतंय ना, जे फुकट मिळतंय ना, त्याला व्हॅल्यू नसत्या. आम्हाला फुकट केवढं मिळतंय तेवढं बघायचं, बघायचं. इंडियन खोर वड की वड, तसं नाही. जे कष्ट करून जे आपल्याला लाभतंय त्यात वेगळाच आनंद असतो. प्रेज गॉड. तर प्रियानो, आपल्याला सांगायचं आहे की पाचारण जेव्हा देव करतो मिशनसाठी, त्या ध्येयासाठी, तर देव आपला कधीच हात सोडत नाही. देव स्वतः म्हटलंय, मी तुझ्यापासून मोठं राष्ट्र करेन. देव अब्रामाला असं म्हटलं नाही, तू मोठं राष्ट्र निर्माण कर, मी आहे तुझ्या बरोबर. असं म्हटलं काय म्हटलं? मी तुझ्यापासून मोठं राष्ट्र निर्माण करेन. अहो, देव म्हटलाय. मग आम्ही का मनात शंका आणाव्या? आम्ही का मनात बसायचो, हा एवढं असं कसं होईल आमच्या हातातनं? अनेक जण म्हणतात, काय बोलायला तुम्ही, असं होतंय कधी? हे माणसाचे विचार आहेत हो. पण हे माणसाचे विचार आहेत, पण देवाचे विचार पहा. मी मोठं राष्ट्र निर्माण करीन म्हणतोय देव. असं नाही म्हटलं की मोठी गल्ली आणि मोठे गाव निर्माण करतो तुझ्याद्वारे. अब्रामा, तू चल, एक मोठी कॉलनी तुझी निर्माण करतो मी. काय म्हटला? मोठं राष्ट्र. अब्राम म्हटला असेल, हे काय देव काय म्हणालाय? देव कुठलं गल्ली म्हणत नाही, कॉलनी म्हणत नाही, नगर म्हणत नाही. देव काय म्हणतोय? राष्ट्र. ही देवाचं ताकद आहे, लक्षात ठेवा. मनुष्याचं ताकद नाही, हे देवाचं सामर्थ्य आहे आणि देवाचं ताकद आहे. देवाला काही कठीण नाही. प्रेज द लॉर्ड. जेव्हा देव तुम्हाला पाचारण करतोय प्रियानो, मागे वळून पाहू नका. मागच्या वेळेस मी सांगितलेलं, एकदा का नांगराला हात घातला तर मागे वळून पाहू नका. हालेलुया. देवानं जे करायचं ठरवलंय तुमच्याद्वारे, देव केल्याशिवाय राहणार नाही. फक्त देवाला आमची साथ पाहिजे. काय पाहिजे? साथ. अनेक गोष्ट सांगतो, जर आम्ही देवाला साथ नाही दिली, देव दुसऱ्याचा उपयोग करेल, लक्षात ठेव. पण देवाचं कार्य कधी थांबणार नाही. आम्ही जर देवाला साथ नाही दिली, देव आम्हाला घडवायला आणि देव आम्हाला मोठं राष्ट्र निर्माण करायला आमच्याद्वारे देव तयार आहे, तर आम्ही जर ढिलं पडलो, आमच्या जागी देवाला दुसऱ्याला तयार करेल.
पण देवाचं ध्येय ते पूर्ण करून घेईल. येस, आपल्याला वाटतंय की देवानं आमच्या जागी दुसऱ्याला निवडावं? वाटतंय का आपल्याला? देवा मी तयार आहे. बायबलमध्ये एक सेवक म्हणाला, मी तयार आहे, तू मला पाठव. कोण तो? हालेलुया, मी तयार आहे, तू मला पाठव देवा. आज देवाला असे पाहिजेत मिशन मध्ये लोक की असे म्हणणारे, हा प्रभू येशू मी तयार आहे, तू मला पाठव, तू मला पाठव. आज अनेक जण प्रार्थना करायला पण तयारी नाही. म्हणाल्यात प्रभू मला पाठव, पण पाय उचलत नाही पुढे जायला. कसली तयारी आमची आहे? कसली तयारी आहे? विश्वासानं पाऊल पुढे टाकणारे लोक मिशन मध्ये पाहिजे आहेत. विश्वासानं पाऊल पुढे टाकणारे, धैर्यानं पाऊल पुढे टाकणारे, देवाला अशा लोकांची गरज आहे. म्हणून येशू म्हटला शिष्यांना, ती सोड मासे पकडायचं, तू माझ्या मागे, मी तुला माणसं धरतो. नाही प्रभूजी, जरा विचार करून सांगतो. घरात जरा बायकोवर बोलतो, मुलांच्यावर बोलतो, काका मामावर बोलतो, आणि मग ठरवतो हे सगळं सोडून कसं यायचं. एक जण म्हटला, माझ्या घरच्याच प्रेतक्रिया आहे, ती तेवढं करून येतो. हे बाबा, त्यांच्या मेलेल्या ना त्यांना पुरू दे, तू ये माझ्या माग, चल. कारण देणारे देवाला नको आहेत. एक्सक्यूज देणारे देवाला नको आहेत. जेव्हा वर्ण ऑर्डर येईल, हा यस सर असे म्हणणारे देवाला पाहिजे. हालेलुया. बघून सांगतो, असं करून सांगतो, तसं करून, हा तू तसंच करत बस म्हणणार देव. मग जे यस सर म्हणणार आहेत ना, देव त्यांचा उपयोग करणार. हालेलुया. म्हणून सांगितलं, पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले. अनेक वर्षापासून आलेले आहेत विश्वासो, पण त्याचं ते यस सर म्हणत नसतील, तू तिथंच राहा. आता आलेले देव त्यांना उपयोग करतोय. चल, ते काय यस सर म्हणायला तयार आहेत. पेत्रानं काय केली? जाळी तिथंच टाकली, येशूच्या मागे गेला. अहो, पेत्राच्या द्वारे अद्भुत कार्य येशूने केलं का नाही? केलं का नाही? पेत्राची सावली पडल्यावर नंतर लोक उठून बसायचे, आजारी बरं व्हायचा. येशूची सावली पडल्यावर पण लोक आजारी बरे झाले नाहीत, पण पेत्राच्या द्वारे तसं झालं. अहो, येशू स्वतः म्हटलाय, माझ्यावर विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षा मोठी गोष्टी कृत्य करील. देव जर घडवायला लागला ना, देव असा पण घडवू शकतो. येस, देव जर घडवायला केलं, तयार झाला, असं पण देव घडवणार. फक्त देवाला आमची तयारी पाहिजे. येस सर म्हणणारे पाहिजे. मिलिटरीमध्ये तुम्ही बघितलं असाल की कमांडर जेव्हा ऑर्डर देतो, कसे म्हणतात? येस सर. जर का तिथं येस सर जर नाही कोण म्हटलं, मागून काठीच बसते. अशी काठी 7 नाही 4 दिवस, आहे की नाही? मी स्वतः बघितलंय. एवढं खतरनाक ट्रेनिंग असते. मला तर वाटतं विश्वासणाऱ्यांना असं ट्रेनिंग द्यायला पाहिजे. हालेलुया. 8 दिवस वळ जाता कामा नाही. मग बघा, ध्येय लय लवकर पोहोचणार आम्ही ध्येयापर्यंत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, देव आम्हाला घडवायला तयार आहे. देव आमचा उपयोग करून घ्यायला तयार आहे. मोठं राष्ट्र निर्माण करायला तयार आहे आमच्याद्वारे. आमची तयारी पाहिजे. हालेलुया. आहे का तुम्ही तयार? आहे काय? हालेलुया. तिसरी गोष्ट आहे, मिशन हे ख्रिस्त केंद्रित असलं पाहिजे. मिशन हे ख्रिस्त केंद्रित आहे. ख्रिस्त केंद्रित म्हणजे काय? मिशन हे येशूचं कार्य कंटिन्यू चालू ठेवतो. मिशन काय आहे की येशू जो कार्यासाठी ह्या जगात आला, तेच कार्य आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. त्यालाच म्हणतात ख्रिस्त केंद्रित मिशन.
मिशन हे ख्रिस्त केंद्रित असलं पाहिजे. येशूच्या मिशन मध्ये उतरला आणि जे येशू कार्य करत होता, तेच कार्य आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. एक स्पर्धा असते नाही का, ती स्पर्धा कसं आहे माहिती आहे का, की एक जण ते काठी घेऊन पळत असतो, पळत जातो आणि तीच काठी दुसऱ्याच्या हातात देतो आणि तो घेऊन पळत जात असतो. यस, मग येशूनं तेच केलं. येशूनं जे कार्य करत होता, ती सेवा शिष्यांच्या हातात दिली आणि अशा प्रकारे ते कार्य चालू झालं. तर येशूची कार्य तेच आपल्याला पुढे चालू ठेवायचं आहे. हालेलुया. मग येशूनं कार्य काय केलं, कशासाठी आला होता येशू ख्रिस्त? तर लूक 19:10 मध्ये म्हटलेलं आहे, कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. हरवलेले शोधावयास, सरळ म्हणा, हरवलेले शोधावयास. ते येशू ख्रिस्त कार्य करत होता. मग मिशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे? ख्रिस्त केंद्रित मिशन मध्ये जे येशू कार्य करत होता तेच आपल्याला पुढे कार्य करायचं आहे. कंटिन्युएशन. जर येशू हरवलेला शोधत होता, आम्हाला पण हरवलेल्यांना शोधायचं आहे. जे भटकलेले आहेत, सैतानच्या बंधनामध्ये आहेत, शापाखाली आहेत, ज्यांना सत्य माहित नाही, अशा लोकांना शोधायचं आहे. ती सेवा आपल्याला कार्य चालू करायचं आहे. का? कारण आपण मिशन मध्ये आहोत. मी तुम्हाला सांगतो, इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती मिशन मध्ये आहे. हालेलुया. प्रियानो, आम्ही ते विसरून गेलोय, पण प्रत्येक व्यक्ती मिशन मध्ये आहे. आणि ह्या मिशन मध्ये हे जी सेवा आहे, येशू काय म्हटला? संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, म्हणजे जे हरवलेत त्यांना शोधा. ह्या मिशन मध्ये देवानं आपल्याला हे कार्य दिलंय, सोपून गेलेलं आहे. हे कार्य आपल्या खिशात घालून गपघार बसायचं नाही आहे. हे कार्य घेऊन पुढे जायचं आहे, हरवलेलं शोधायचं आहे. हालेलुया. कारण आपण सर्वजण मिशन मध्ये आहोत. आणखीन येशू काय म्हटला माहिती आहे? ख्रिस्त केंद्रित मिशन कसं पहा. मत्ती 28:19-20 मध्ये म्हटलेलं आहे. येशू म्हणाला, तुम्ही जाऊन सर्व सृष्टी राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही तुम्हाला आज्ञा दिले ते सर्व त्यांना पाळायला शिकवा, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. येशू काय करत होता? ती सेवा देवानं आपल्या हातात दिली. येशू म्हटला, तुम्ही सर्व राष्ट्रातील लोकांना काय करा? शिष्य करा, त्यांना बाप्तिस्मा द्या, आणि जे काय मी आज्ञा दिलंय ते त्यांना पाळायला शिकवा, आणि घाबरू नका, समाप्तीपर्यंत मी तुमच्याबरोबर असणार आहे. हे काम तुम्हाला देऊन मी काय सोडणार नाही आहे, मी तुमच्या बरोबर असणार आहे. हालेलुया. तर हे प्रियानो आम्ही समजून घ्यायला पाहिजे, आपण मिशन मध्ये आहोत, सर्वजण मिशन मध्ये आहोत. आणि स्वतःच कुठलं मिशन आपल्याला घेऊन पुढे जायचं नाही. आपल्याला कोणाचं मिशन घेऊन जायचं आहे? येशू ख्रिस्ताचं. आजकालच्या सेवेमध्ये ख्रिस्ताचं मिशन, ख्रिस्ताचं विजन, ध्येय राहिले बाजूला, स्वतःच विजन, स्वतःच मिशन चालू केलेलं आहे. नाही, त्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही. हालो, आपल्याला देवानं दर्शन दिलंय, आपल्याला त्या मिशनवरती चालायचं आहे, कार्य करायचं आहे. ख्रिस्त केंद्रित मिशन, ख्रिस्ताचं कार्य, स्वतःचं कार्य नाही, ख्रिस्ताचं कार्य आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. हालेलुया. त्याच्यानंतर चौथी गोष्ट आहे. पहिली गोष्ट सांगितली मी तुम्हाला की मिशन हे माणसाचे विचार नाहीत, तर देवाचं हृदय आहे. दुसरं सांगितलं, देवाच्या पाचारणाने मिशन सुरू होते. तिसरी गोष्ट सांगितलं, मिशन हे ख्रिस्त केंद्रित आहे. आणि चौथा आहे, मिशन पवित्र आत्म्याने सशक्त आहे. हालेलुया. पवित्र आत्म्याने सशक्त आहे. बघा, प्रेषितांच्या कृत्यामध्ये 1 अध्याय आणि 8व्या वचनात सांगितलंय, परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहुदियात आणि शम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. म्हणजेच काय की मिशन पवित्र आत्म्याने सशक्त आहे. म्हणजे पवित्र आत्म्याशिवाय मिशन मानवी प्रयत्न बनतं. काय म्हटलं मी? पवित्र आत्म्याशिवाय मिशन फक्त मानवी प्रयत्न बनतं. ते म्हणजे कसं माहिती आहे, जर पवित्र आत्मा जर नाही, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य नाही, तर हे फक्त
माणसाचे मानवी प्रयत्न फक्त असते आणि मानवी प्रयत्न फक्त काही कामाचे नाहीत. फक्त मानवी प्रयत्नानं म्हणजे स्वतःच्या बुद्धीवरती, शक्तीनं आणि पराक्रमानं आम्ही पुढे जाऊ शकणार नाही. तर आत्म्याने कार्यसिद्धी होईल म्हटलेलं आहे. येस, म्हणजे पवित्र आत्म्याशिवाय मिशन मानवी प्रयत्न बनते, पण पवित्र आत्म्यासह ते परिवर्तन आणतं. प्रेज गॉड, परिवर्तन आणतं. म्हणून आपल्या स्वतःच्या बुद्धीनं आणि स्वतःच्या शक्ती ताकदीनं देवाचं कार्य त्या ठिकाणी प्रभावीपणे ठरणार नाही, फेल जाऊ शकतो आपण. पण पवित्र आत्म्याच्या सहाय्यानं, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानं मात्र अद्भुत कार्य, परिवर्तन आम्हाला दिसतं त्या ठिकाणी. प्रेज गॉड, हालेलुया. परिवर्तन पाहिजे, आणि परिवर्तन कोण आणू शकतं? पवित्र आत्मा आणि त्याचं सामर्थ्य, त्याचं कार्य. आणि तेव्हा आम्ही मिशनमध्ये आहोत. मी तुम्हाला सांगतो, आपण मिशनमध्ये असताना स्वतःच्या बुद्धीवरती अवलंबून राहून कुठल्याच गोष्टी करायला जायचं नाही. आम्हाला मिशनमध्ये आम्ही असताना पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन पाहिजे. म्हणून येशूनं सांगितलं शिष्यांना, तुम्ही सर्व यरुशलेम, यहुदिया, शंभरनाथ आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत जावा म्हणून सांगितलं. परंतु सांगितलं तुम्ही वाट पहा. कोणाची? पवित्र आत्म्याची वाट पहा. तुम्ही फक्त मानवी बुद्धीनं, मानवी शक्तीनं, पराक्रमाने हे कार्य तुम्ही घेऊन जाऊ शकणार नाही आणि ते होऊ शकणार नाही. बरोबर? म्हणून येशू म्हणाला, मी जातो आणि पवित्र आत्मा पाठवून देतो, तुम्ही काय करा? पवित्र आत्म्याची वाट पहा. तो जोपर्यंत त्याचं सामर्थ्य तुमच्यावरती उतरत नाही तोपर्यंत पुढे जायचं नाही. म्हणून शिष्य वाट बघितले. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस कंटिन्यू प्रार्थना करू लागले पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यासाठी. आणि मग 1 दिवस त्यांच्यावरती पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरलं. हालेलुया. त्यांच्यामध्ये अग्नी उतरला, त्यांच्यामध्ये त्यांना दानं लाभली आणि सामर्थ्यानं भरून गेले. आणि मग त्यांनी उठले आणि मग मिशनच्या कामाला त्यांनी सुरुवात केली. हालेलुया, प्रेज गॉड. आणि मग पेत्र उभं राहिला, त्यानं संदेश दिला, सुवार्ता लोकांना सांगितली आणि 3000 लोकांची भर पडली. हालेलुया. देव जर वाढवायला गेला नाही, 1, 2, 3, 4 नाही, डायरेक्ट 3000च. हालेलुया. देव जर वाढवायला गेला कोण थांबू शकत नाही. 3000, मग 4000, मग 5000, मग मंडळास बहुगणित होऊन जातात. हालेलुया. हा, त्यासाठी प्रियानो पवित्र आत्म्याला घेऊन, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं भरून आपल्याला मिशनमध्ये उतरायचं आहे. मिशनमध्ये उतरायचं आहे. प्रेज गॉड. आणि देव अद्भुत आमच्या जीवनाद्वारे कार्य करणार आहे. मी उदाहरण सांगतो. येशू ख्रिस्तानं मिशनमध्ये उतरला. जे करायचं होतं त्या गोष्टी प्रामाणिकपणे, विश्वासानं, धैर्यानं केल्या. विरोध आले, कष्ट आले, त्रास आले, लोक थुंकले, नाना प्रकारचे आरोप घातले येशूवरती, पण मिशन मध्ये जो उतरला होता तो कधीही मागे वळून पाहिला नाही. यस, येशू त्या क्रुसावरती चढण्यापर्यंत किती त्रास येशूला भोगावे लागले माहितीये. जन्मलेल्या दिवसापासून ते त्या क्रुसावरती जाण्यापर्यंत, ह्या एवढ्या प्रवासामध्ये, इतक्या वर्षाच्या प्रवासामध्ये येशूवरती किती संकट आले. हा, तू जन्मल्यास काय करायचं? कत्तल करायचं ठरवलेलं. पण देवाच्या पवित्र आत्म्यानं मार्गदर्शन केलं, बाळाला तिकडे घेऊन जा. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाशिवाय आम्ही मिशन मध्ये उतरू शकत नाही. हालेलुया, प्रेज गॉड. तर प्रियानो, दुःख येईल, कष्ट येईल, विरोध होईल, सर्व काय होईल, पण परमेश्वर आमच्या बरोबर आहे. तो म्हटलाय समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर असणार आहे. तो साथ नाही सोडणार. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणून येशू ख्रिस्त एक उत्तम उदाहरण आहे मिशनसाठी. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, दुसरा व्यक्ती पौल एक उत्तम उदाहरण आहे. जेव्हा देवाने त्याला पाचारण केलं, प्रियानो, ते मिशन मध्ये असा धावू लागला. असा धावू लागला. पौलाच्या द्वारे अनेक मंडळ्या स्थापल्या गेल्या. हालेलुया. जिथं ज्या गावात, ज्या शहरात पौल जायचा तिथं मंडळी स्थापायची.
पहिली मिशनरी फेरी, दुसरी मिशनरी फेरी, तिसरी मिशनरी फेरी करत गेला आणि बघतोय जिथं गेला तिथं मंडळ्या स्थापल्या. कारण तो पौल मिशन मध्ये उतरलेला. हालेलुया. आपल्याला मिशन मध्ये उतरायचं आहे. आपल्याला मिशन मध्ये राहून पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानं आणि ख्रिस्त केंद्रित मिशन घेऊन पुढे जायचं आहे. प्रिय बघा, अद्भुत कार्य आमच्या जीवनाद्वारे घडणार आहे. आम्ही एक साधारण फक्त व्यक्ती नाही आहे हो, देवाने निवडलेली व्यक्ती. आम्ही असाधारण व्यक्ती आहे आणि असाधारण गोष्टी परमेश्वर आमच्याद्वारे करणार आहे. हालेलुया. आणि जे आमच्याद्वारे शक्य नाही ते परमेश्वर करणार आहे. आपल्याला तयारी दाखवायची आहे. पौलाला किती कष्ट आलं मिशन मध्ये उतरल्यावरती, किती कष्ट आलं पौलाला इतकं कष्ट आलं, इतका विरोध. पौलाला मारलं आणि मेला म्हणून किरीटात टाकून गेले. दुसऱ्या दिवशी बघतोय आणि उठून तिथं सेवा करायला चालू, मिशन वरती चला आणि परत भरपूर. परंतु त्याच्याद्वारे अनेक मंडळ्या स्थापल्या गेल्या, अनेक लोक आशीर्वादित झाले, अनेक बंधनातून सुटका झाली, अनेक शापातून सुटका झाली, अनेक सैतानाच्या राज्यामध्ये त्यांची सुटका झाली आणि देवाचं सेवा त्यानं गाजवली. हालेलुया. प्रियानो, तुम्हाला सांगू द्या, देवाची सेवा करण्यामध्ये जो प्रतिफळ आहे ते ह्या जगात काम करण्यामध्ये एवढं मोठं प्रतिफळ कशातच नाही. हालेलुया. कशात नाही. असं म्हणू नका की देवाची सेवा करून काय होणार आहे. करून तरी पहा काय होते बा. हालेलुया. देवाचं कार्य, देव म्हटलंय वचनामध्ये, एका व्यक्तीला जर आम्ही सुवार्थ सांगितली आणि एका व्यक्तीनं पश्चाताप करून जर तो देवामध्ये आला, स्वर्गात आनंद केला जाईल. आम्ही पृथ्वीवरती राहून स्वर्ग हलवू शकतो. देवानं असं कार्य आमच्याद्वारे परमेश्वर करतो. मी असं म्हणत नाही की काम धंदा सोडा आणि देवाची सेवा करा. जर तसं पाचारण देवाचं तुमचं असेल तुम्ही करू शकता. पण जे आम्ही काम करत आहे, जे जॉब करत आहोत, जे शिकत आहोत, त्याच्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे, देवाचं कार्य करायचं आहे. आपल्याला मिशन मध्ये उतरायचं आहे. एक्सक्यूज देऊ नका की मी कामात आहे आणि मी काम, हे जॉब आहे, माझा व्यवसाय आहे आणि मग देवाची सेवा मला करायला होत नाही. प्रियानो, तुम्ही मिशन मध्ये नाही. मग आपल्याला मिशन मध्ये राहून देवाचं कार्य करायचं आहे. तुम्ही कामात असा, तुम्ही मिशन मध्ये आहात. तुम्ही कॉलेजमध्ये असं शिक्षण घेत असाल तरी सुद्धा तुम्ही मिशन मध्ये आहात. तुमचा व्यवसाय असेल, व्यवसाय करत असाल तरी सुद्धा तुम्ही काय आहात, मिशन मध्ये आहात. हॅलो. जो विश्वासणार आहे तो प्रत्येक व्यक्ती मिशन मध्ये. हालेलुया. आजकालचे लोक म्हणतात सेवा माझं काम नाही, ते पास्टरचं काम आहे, त्या देवाच्या सेवकाचं काम आहे, करू दे. आज इथं बसलेले तुम्हाला सुवार्ता कुणी पास्टर नेऊन सांगितली का कुठल्या एका व्यक्तीने सांगितलेली? आम्हाला जी सुवार्ता सांगितली एका लिहिता वाचता न येणाऱ्या एका स्त्रीनं सुवार्ता सांगितली. कुठल्या पास्टरने सुवार्ता सांगितली नाही. हो. आणि विश्वासात वाढल्यानंतर, प्रभूमध्ये झाल्यानंतर, आशीर्वादित झाल्यानंतर सेवा आमचं काम नाही, पास्टरचं काम आहे म्हणतात. प्रत्येक विश्वासणाऱ्याचं काम आहे देवाची सेवा, सुवार्ता. हालेलुया. देव कधीही टाकत नाही. देवाचं कार्य करणाऱ्याला मोठं प्रतिफळ आहे, मोठा आशीर्वाद आहे. कदाचित तुम्हाला आपल्याला आता दिसणार नाही, पण योग्य वेळेला सर्व काय दिसेल. एक दिवस डोळे उघडेल आणि आपलं प्रतिफळ काय आहे परमेश्वर आपल्याला दाखवून देईल. प्रेज गॉड. म्हणून प्रियानो, मिशन हे मानवी विचार नव्हे, देवाच्या हृदयातनं हे मिशन चालू झालेलं आहे. आणि जे देवाच्या हृदयातनं झालंय त्यामध्ये आपला भाग असावा ही माझी इच्छा आहे. जे देवातनं हृदयातनं सुरुवात झाल्या त्या कामामध्ये तुमचा आणि माझा सहभाग असावा आणि देव अद्भुत कार्य करेल आपल्याद्वारे. देव आपल्या कुटुंबाला टाकणार नाही. देव आमचं काम असं सोडणार नाही. ते काम देखील आशीर्वाद करेल
आमची कुटुंब आणि लेकरं सुद्धा आश्वत होईल आणि देवाच्या राज्यात आपल्याला प्रतिफळ भरपूर मोठा असणार आहे. हालेलुया. देव आप या वाचनाच्याद्वारे तुम्हाला आश्वत करो आणि येणाऱ्या दिवसात परमेश्वर आमच्याद्वारे अद्भुत कार्य करो. हालेलुया. या आपण प्रार्थना करूया. थँक्यू जी.